नमस्कार सर्वांना, सारिका कांचीच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं आम्ही आता स्वयंपाक करायला लागलोय ना. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज भाऊजी येणार आहेत, म्हणजे आबूचे मिस्टर. तर काल परवा ते आले होते, पण लगेच गेले. अर्ध्याभर तासामध्ये काही त्यांनी जेवण वगैरे केलं नाही. आणि आबूच्या आजी सासूबाई आहेत, त्या पण आईला बघायला येणार आहेत. आणि आजचा मेन्यू पण भाऊजीच्या जास्त आहे. तर आता भाऊजी नॉनव्हेज वगैरे खातात, पण आजूच्या ज्या आजी सासू आहेत ना, त्या नॉनव्हेज खात नाहीत. त्यामुळे आम्ही व्हेजच मेन्यू ठरवला होता. म्हणजे आपलं साधंच जेवण होतं, विशेष काय नव्हतं. तर मटकीची भाजी भाऊजींना खूप आवडते. त्यामुळे मग आबू म्हटली की दीदी तू मटकीचीच भाजी बनव. आणि व्हेजमध्ये म्हटलं तर मग मटकीची भाजी त्यांना खूप आवडते. तर पनीर पण आवडतं, पण पनीर आजींना आवडत नाही. त्यामुळे मग आम्ही म्हटलं मटकीचीच भाजी करून घेऊया इथं. तर सगळ्यात आधी ना मी इथं मटकी घेतलेले बघू शकता तुम्ही. आणि मटकी छान अशी भाजून घेते मी. तर मटकीचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, मी मटकी कशा प्रकारे बनवते ते. तर ही माझी पद्धत आहे, मला अशीच मटकी करायला आवडते. तर आता भाऊजी ना खूप दिवसातून आलेत, म्हणजे 2-4 महिने झाले. ते उडीसामध्येच होते तिकडं. आबू पण तिकडंच होती, पण आता आई आजारी असल्यामुळे ती जरा लवकर आली होती. त्यामुळे भाऊजी नंतर आले होते. आता भाऊजींची बदली पण झालेली आहे पुण्याला, आणि आबू ते तिकडंच जाणार आहेत. तर मटकीची भाजी मी इथं करून घेतली, जास्त काही मला शूट करता आलं नाही. आणि जिरा राईस पण मी टाकला होता शिजायला गॅसवरती, तुम्ही बघितलं असेल. आणि नंतर मला भजी बनवायचे होते. तर व्हेज जेवण म्हटलं की भजी वगैरे असलं तर छान वाटतं. तर कांचनने ते आंब्याचा आमरस पण करून घेतला होता. आता आंब्यांचा सीझन चालू आहे, त्यामुळे आमरस तर बनतोच ना. त्यामुळे मग बनवायला लागलेली. तिने आमरस बनवून घेतला, मी भाजी बनवून घेतली, जिरा राईस बनवला, चपात्या राहिल्या होत्या. आणि भजीचं जे बॅटर होतं ते पण मी करून घेतलं होतं. तर तिचं काही लक्षच नव्हतं इकडं, तिचं आपल्या चपात्याचं चालू होतं बनवायचं. तर भाऊजी ते आले होते, आजी वगैरे. तर आजीने हे सगळं आईसाठी आणलं होतं, म्हणजे दूध, जवसाची चटणी आणि आंबे, असं बरंच काही त्यांनी आणलं होतं. आणि आबूचं हे पण विसरलं होतं, ते घेऊन आलं ते हेअर स्ट्रेटनिंग. आणि आजीने बरंच काही खायला आणलं होतं आईसाठी. तर आजींचा स्वभाव ना खरंच खूप छान आहे. म्हणजे त्या आबूच्या आजी सासू आहेत, पण आम्हाला पण खूप छान हे बोलतात घरी गेल्यावरती. आणि एकदम छान पाहुणचार करतात. तर जुनी माणसं ना अशीच असतात, एकदम जुन्या पद्धतीचं त्यांनी जेवण वगैरे बनवतात. तर खूप छान वाटतं त्यांनी बनवलेली भाजी वगैरे. आणि आजकाल जुनी माणसं ना जरा कमीच आपल्याला बघायला भेटतात. तर खूप छान आहे आजींचा स्वभाव. आणि आजींचं आणि आईचं खूप जमतं. त्यामुळे आजींना खूप दिवसापासून यायचं होतं, पण त्यांना काही कामाच्या व्यापातून जमलंच नाही. आबूची सासू वगैरे येऊन गेले होते, सासू सासरे तिचे दीर वगैरे आईला बघायला येऊन गेले होते, पण आजी राहिल्या होत्या. त्यामुळे आता भाऊजी आल्यावरती त्या भाऊजींसोबत आल्या होत्या. आणि अंशू त्यांना खूप काही काही सांगत होता, मी असं करतो तसं करतो, इथं असं आहे तसं आहे. तर त्याला काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. इतका तो खुश झाला होता आजीला बघून आणि पप्पांना बघून. तर सगळं तो असं दाखवत होतं त्यांना, इथं असं आहे तिथं तसं आहे असं म्हणून. तर पलीकडचं जे बाथरूम आहे ते आम्ही यूज करत नाही, पण आता आई आजारी असल्यामुळे ना तिथं तिला आंघोळ वगैरे करायला पलीकडल्या साईडनं जवळ पडतं. त्यामुळे मग आम्ही ते बाथरूम फक्त तिला आंघोळ घालण्यापुरतंच वापरतो सकाळी फक्त. आणि आंघोळ तिला फक्त 1-2 दिवसातूनच घालत असतोय, असं असते. तर तो तिला सगळं घर दाखवतोय आजीला, आणि त्याचे टॉयज वगैरे दाखवतोय. तर ही बारकीला चप्पल आणलेली ते देखील तो दाखवतोय. आणि आता आईला खूप ऑकवर्ड वाटत होतं, कारण ती गाऊनवरती होती आणि ती व्हिडिओ करायला नको. तर अंशू ना आबूला आई म्हणतो, त्यामुळे मग आमच्या आईला काय म्हणायचा हा प्रश्न होता. त्यामुळे आबूने तिला मोठी आई म्हणायला शिकवले. तर तो आजीला सांगतो की मम्मी मोठी आईची खूप माया करतोय म्हणून. आणि तो बघू शकताय टॉयज विकायला आलाय तो. तर तो बघतो खाली निरीक्षण करून, आणि नंतर मग तसंच करतोय. तर इथे टॉयज विकायला आलाय, बघू शकताय तुम्ही. आणि कांचन त्याच्यासोबत खेळायला, कांचनला खूप आवडतं, तर ती त्याच्यासोबत खेळायला लागली.
टॉयज विकत घेते. तर घरात लहान बाळ असलं ना एकदम छान असं हसायचं वातावरण असतं. खूप छान वाटतं जेव्हा लहान मुलं घरात असतात तेव्हा. तर इथं आमचा स्वयंपाक झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. आमरस, मटकीची भाजी आणि कांद्याच्या पातीची भजी बनवलेत, चपाती आणि जिरा राईस. तर स्वयंपाकाच काही मी व्हिडिओ शूट केलं नाही कारण तेवढा वेळच नव्हता त्यामुळे. तर बघू शकता असं छान प्रकारे जेवण झालं सगळ्यांचंच. आणि नंतर आम्ही बाहेर गेलो होतो, म्हणजे SFC मॉलमध्ये फिरायला. तर सांगलीकरांना तर माहीतच असेल SFC मॉल. तर तिकडेच आम्ही गेलो होतो अंशूला घेऊन. तर तर कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे SFC मॉलमधला, तर तो मी तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम शेअर करेन. तर बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.